जागतिक मंचावर भारताची ऐतिहासिक कामगिरी. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघातील 5ही खेळाडूंनी जिंकली सुवर्ण पदके. कोलंबियातील बुकारामांगा येथे पार पडलेल्या या जागतिक स्पर्धेत कनिष्ठ जैन रितेश अनंत बेंदले, ऋषित गर्ग, श्रेष्ठ सुरैया आणि स्वरित जोशी या भारताच्या तरुण भौतिकशास्त्रज्ञांनी सुवर्ण पदकांना गवसणी घालत देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. 11 शस्त्रक्रियांच्या वेदनांवर मात करत मुळशीच्या गीता मालुसरेची इंग्लिश चॅनलला गवसणी. प्रतिकूल परिस्थितीवर मिळवला विजय. पुण्याच्या गीताने समुद्रातील आव्हानात्मक लाटांचा सामना करत 54 किलोमीटरचे अंतर 14 तास 31 मिनिटात पोहून पूर्ण केले. जेलीफिशच्या दंशामुळे हातावर 11 शस्त्रक्रिया होऊनही जिद्दीने सराव करत तिने हा इतिहास रचला आहे. 7 ओशन चॅलेंज पूर्ण करत क्वीन ऑफ ओशन बनणे हे तिचे ध्येय आहे. अमेरिकेतील ग्रँड परेड ऑफ सेल्समध्ये भारतीय नौदलाचे INS सुदर्शिनी जहाज सहभागी. जागतिक मंचावर भारताच्या सागरी वारशाचा डंका. लोकायन 26 मोहिमेअंतर्गत नॉरफॉक, बाल्टिमोर आणि न्यूयॉर्कच्या यशस्वी भेटीनंतर INS सुदर्शिनी सेल बॉस्टन 2026 मध्ये भाग घेतला. हा सहभाग भारत आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या सागरी भागीदारीला अधिक बळकट करणारा ठरत आहे. गगनयान मोहिमेकडे आणखी एक यशस्वी पाऊल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं गगनयान मोहिमेशी संबंधित क्रू मॉड्यूल प्रणालीच्या 3 महत्त्वाच्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. पहिली चाचणी क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. समुद्रात गेल्यानंतर ही प्रणाली पुन्हा सरळ स्थितीत येण्यास यशस्वी ठरली. दुसरी चाचणी क्रू मॉड्यूल आणि अंतराळवीर यांना परस्परांपासून विभक्त करणारी यंत्रणा यशस्वीपणे कार्यरत असल्याचे सिद्ध झाले. तिसरी चाचणी क्रू मॉड्यूलची संरचनात्मक प्रणाली अपेक्षानुसार कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. या यशस्वी चाचण्यांमुळे भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीला आणखी बळ मिळालं आहे. TET पेपरफुटी प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींना भिवंडी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणातील 2 मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात दिल्लीत JNU आणि जंतर-मंतर परिसरात कॉकरोच जनता पार्टी आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर पाठिंबा दिला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान जेजुरी बेलसर परिसरात झालेल्या अपघातात 3 वारकऱ्यांचा मृत्यू. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत आणि जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिरातील देणग्या आणि दानातील वस्तूंच्या कथित अपहार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून उत्तर मागितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1969 व महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियम व कल्याण अधिनियम 1981 मध्ये सुधारणा करण्याबाबत बैठक पार पाडली. यावेळी मंत्री आकाश फुंडकर, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुढील 2 ते 3 दिवसात ईशान्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने नोंदविली आहे. तर पुढील 4 ते 5 दिवसात उत्तर प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा.